माझं नाव डॉक्टर स्नेहा दळवी आणि आज आपण स्त्रियांसाठी कर्करोग तपासणी या महत्वाच्या विषयांवरती बोलणार आहोत. आजही अनेक स्त्रिया कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत आहात, कारण की त्यांच्याकडे एकतर या वेळ नसतो किंवा त्यांना त्याची गंभीरता हे जाणवत नसते. पण एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की लवकर ओळखला गेलेला कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या सर्वात कॉमन कॅन्सर्स म्हणजे ब्रेस्ट, ओव्हरी, सर्व्हिक्स, युट्रस, लंग आणि कोलोरेक्टल या कॅन्सरमध्ये लक्षणं कशी ओळखावी आणि याची तपासण्या कशा प्रकारे करावी हे साध्या सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या आई, बहीण, मैत्रिणी सगळ्यांसोबत शेअर करा. सगळ्यात पहिलं ब्रेस्ट कॅन्सर. 20 वर्षाच्या नंतर प्रत्येक मुलींनी ऍटलीस्ट महिन्यातून एकदा तरी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे करायचं एवढंच आहे की आरशासमोर उभं राहून दोन्ही स्तनाच्या आकारामध्ये काही चेंजेस आहेत का हे ऑब्झर्व करायचे आहेत. तळहाताने आपल्या ब्रेस्टवरती प्रेशर देऊन काही गाठ, सूज काय जाणवतंय का किंवा दुखतंय कुठे दाबल्यावर हे ऑब्झर्व करायचंय. ब्रेस्ट सोबत अंडर आर्म्स आणि नेक याच्यामध्ये पण काय गाठी वगैरे आहेत हेही ऑब्झर्व करायचं. ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे कॅन्सरची म्हणजे ब्रेस्ट किंवा ओव्हरियन कॅन्सरची त्या महिलांनी वर्षातून एकदा तरी मॅमोग्राफी आणि जेनेटिक टेस्टिंग फॉर BRCA1 आणि BRCA2 हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अदरवाईज पोस्ट मेनोपॉझल विमेननी ऍटलीस्ट 2 वर्षानंतर एकदा तरी मॅमोग्राफी करावी. दुसरा इम्पॉर्टंट कॅन्सर जो भारतामध्ये खूप कॉमनली आढळतो तो म्हणजे सर्व्हिक्स कॅन्सर. तर यामध्ये पॅप स्मिअर आणि HPV हे टेस्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर यासाठी 20 वर्षाच्या नंतर दर 3 वर्षांनी पॅप स्मिअर आणि 30 वर्षानंतर पॅप स्मिअर आणि HPV टेस्ट हे एव्हरी 5 इयर्स करणं हे इम्पॉर्टंट आहे. सो कुठलीही भीती न बाळगता या टेस्ट करणं गरज, या सर्वांनी ह्या टेस्ट केल्याच पाहिजे. ओव्हरियन आणि युट्रस कॅन्सर हे खूप शांतपणे वाढणारे व्याधी आहेत. तर याच्यामध्ये कुठली लक्षणं दिसतात की सतत आपल्याला पोटाचा खालचा भाग दुखत राहतो, पोट फुगण्यासारखं वाटतं, वजन कमी होतं किंवा मेनोपॉज झाल्यानंतर ब्लिडिंग जाणवते. ही लक्षणं आढळल्यानंतर तुम्हाला लगेच ही लक्षणं दिसल्यास लगेच तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करायचं आहे. मोस्टली डॉक्टर्स पेल्विक सोनोग्राफी, कारण की कधी कधी ऍब्डॉमिनल सोनोग्राफीनी सिस्ट डायग्नोस्ट होत नाही, म्हणून पेल्विक किंवा ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी आणि CA-125 हे ब्लड टेस्ट करायला सांगतात. लंग कॅन्सर जरी फक्त स्मोकिंगमुळेच होतो असं नाही. ज्या स्त्रियांमध्ये खूप जास्त पोल्युशन किंवा घरामधले धूळ किंवा पॅसिव्ह स्मोकिंगला एक्सपोज्ड आहे त्या महिलांमध्ये सुद्धा लंग कॅन्सरचं प्रमाण आढळतं. एस्पेशली आजकाल जेनेटिक म्युटेशन्समुळे पण लंग कॅन्सर हे अधिक प्रमाणामध्ये होतं. सो दीर्घकाळ चालणारा खोकला किंवा खोकल्यामधून रक्त पडतंय, दम लागतोय, वजन कमी होतंय, भूक कमी लागते, ह्या सगळे लक्षणं असल्यास तुम्हाला लगेच डॉक्टरने कन्सल्ट करायचं आहे. आणि 40 वर्षानंतर जर तुमच्यामध्ये स्मोकिंगची हिस्ट्री असेल तर एकदा तरी CT स्कॅन करणं गरजेचं आहे. शेवटचा रेक्टल कॅन्सर. याच्यामध्ये अधिक जनरली हा 50व्या वयोगटानंतर आढळतो, पण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे कमी एज ग्रुप्समध्ये पण आजकाल पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये लक्षणं कुठली असतात की खूप दीर्घकाळ कॉन्स्टिपेशन आहे किंवा वारंवार अतिसार होतोय, भूक कमी लागते, वजन कमी होतंय, अपचन आहे, तर आव पडते. तर अशा गोष्टींमध्ये जर असेल तर तुम्हाला डॉक्टरला कन्सल्ट करायचं आहे. आणि जनरली आफ्टर 50 नंतर 10 वर्षातून एकदा तरी कोलोनोस्कोपी करणं हे गरजेचं. म्हणून लक्षात ठेवा की कर्करोग हा टाळता येत नाही, पण लवकर ओळखून त्याच्यावरती मात मात्र नक्कीच देऊ शकतो. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः उचला.